नंबर आहे ना, ते नंबर प्लेट आहे ना. कुठे? ही जरा खाली उतरून दाखवा मला. नंबर प्लेट दिसत नाही म्हणे ते ट्रॅफिक वाले दादा. अरे बाबा, बिबट्या आहे का झपट्या आहे तू? सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आपण आज चाललो महाराष्ट्राचं दुसरं स्वर्ग मानल्या जाणाऱ्या माळशेज घाटामध्ये. वेदर चेक करा, एवढा सॉलिड ऊन आहे. ॲक्च्युली रात्री काल पाऊस होऊन गेला आहे, तर त्याच्यामुळं थोडासा थंडावा आहे म्हणजे रोडवर, आणि रोडही थोडेसे ओले आहे. तर आपल्याला सांभाळून म्हणजे लक्षपूर्वक गाडी चालवावी लागणार आहे. थोडीशी हलकीशी ऊन निघली आहे. या जागेवर सूर्य पण आला आहे बाहेर. सो तर नमस्कार सूर्य देवता. बापरे, पूर्ण गार्डन चिकड होणार रोडवर कालच्या रात्रीच्या पावसामुळं. आत्ता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो चाकणमध्ये, आणि ट्रॅफिक अशी आहे सकाळी आत्ता सकाळच्या 8:30 वाजत आहे फक्त, आणि आज आहे नेमका संडे, तरी पण ट्रॅफिक आहे बेकारवाली. तर आज पण आपण एकटेच जात आहोत, आपल्यासोबत आजही कोणीच नाही, आणि आपली आजची राईड पण सोलो राईड आहे. तर मजा येणार आहे आजच्या राईडमध्ये. लास्टपर्यंत बनवून राहा आपल्या व्हिडिओमध्ये. राईडवर निघाल्यावर एका गोष्टीची बहुत आतुरतेने वाट पाहत राहतो, म्हणजे सगळेच रायडर लोक, का सिटीच्या बाहेर कधी लवकरात लवकर निघता येईल. कारण एवढी बेकारवाली ट्रॅफिक राहते सिटीच्या आतमध्ये, अरे बेकार एकदम. हायवेवर येऊन असं वाटतं का मिट्टू जो आहे तो पिंजऱ्यातून उडाला. मिट्टू पिंजऱ्यातून उडवला, का बोलत आहो मी सकाळी. आणि यार सकाळी आपण झोपेतून उठल्याबरोबर राईडवर निघतो. 15-20 किलोमीटर 30 किलोमीटरपर्यंत तर ते डोळे खुलतच नाही, म्हणजे ते झोपेची जी एक फिलिंग आहे ते जातच नाही. म्हणजे आपण चाकणमध्ये येऊन पोचलो ऑलमोस्ट 40-45 किलोमीटर. तर ठीक आहे, आता झोप तर सगळी काय उडाली आहे. आता येत आहे राईडमध्ये मजा. अरे सिलेंडर जा तू जा पहिला. सो एक जबरदस्त असा एक टनलवाला रोड आला. टनल म्हणजे जास्त मोठा ना, टनल मध्ये ओरडण्याची एक वेगळीच मजा आहे. आता फायनली आपण येऊन पोहोचलो 6 लेन हायवेवर, आणि हा रोड एकदमच क्लासवाला रोड वाटते मला आतापर्यंतचा राईड मधला. सही व्ह्यू आहे समोरचा, मधातून हायवे, आणि समोर बघा एकदा, म्हणजे सगळीकडे डोंगरी इलाका आहे. ठीक आहे, तर जबरदस्त फील येतं इथं पाहून. या जागेवर आला आहे आपला गरम वडापाव, जो की काकूनं आत्ता बनवून दिला आहे गरम. सो वडापाव खाऊ ना पटकन निघू इथून आता, कारण की ऑलरेडी आपल्याला बहुत लेट झाला आहे आज. तर सो चला मग आता वडापाव खातो ना, भेटतो तुम्हाला. तर आपला आता झाला आहे वडापाव खाऊन, म्हणजे आपलं पोट भरला. आता टाईम आहे हिमालयचं पोट भरायचा, कारण आपण निघलो फ्लोमध्ये जातच आहोत. अजूनपर्यंत पेट्रोल भरणं विसरून गेलो. तर आता पेट्रोल टाकू कुठेतरी, म्हणजे अजून गाडीत 4-5 लिटर पेट्रोल आहे, पण तरी सेपर साईडमध्ये आपण पेट्रोल टाकून ठेवून देऊ. त्या घाटाघुटात पेट्रोल भेटणार माहीत नाही. सो इथून बघा आता नारायणगाव इथून आला आहे. नारायण गावासाठी आपल्याला इथून लेफ्ट टर्न घ्यायचा आहे, आणि इथून हां पोलीसवाले काका म्हणते तिकडून, म्हटलं नाही इकडे जायचं आहे. अच्छा ठीक आहे, जा म्हणते इथून. हां, तर इथून नारायणगावसाठी आपण लेफ्ट टर्न घेतला आहे. नाशिक हायवे सोडला, इथून लेफ्ट टर्न घेऊन आता नारायणगाव, तिथून मग शिवनेरी किल्ला. इथं का झालं आहे माहीत नाही. फायर ब्रिगेडच्या गाड्या, पोलीसच्या गाड्या, आणि पोलीसवाले, आणि काही पार्टीवाले लोक पण आहे. काँग्रेसचा काहीतरी झेंडा दिसत आहे, आणि काळ्या कलरचा पण झेंडा दिसत आहे. माहीत नाही इथं का चालू आहे. जाऊ नाही देत यार हे लोक समोर.
चालू काय ते समजत नाही आम्हाला काही. इथून आपल्याला आता जावं लागत आहे रिटर्न म्हणजे मागून एक रोड आहे म्हणताय कुठून तरी, तिथून फिरून जावं लागेल मे बी. आता पोलीसच्या व्हॅनमध्ये एक काकू होती, एक लेडीज होती, कोण होती माहीत नाही. बहुत जोरात बोंबलत होती ना, म्हणत होती अजित पवार हाय हाय, अजित पवार हाय हाय. तर आपल्याला काही लेनदेन नाही, आपल्याला पॉलिटिक्समध्ये पडायचं नाही, आपल्याला तसा पण काही कवडीचा इंटरेस्ट नाही पॉलिटिक्समध्ये. तर त्यांचं ते बघून घेतील. आणि त्या काकूकडे पाहून हसायत होता. ते काकू कशी करत होती माहिती आहे का, अरे अजित पवार हाय हाय, अरे अजित पवार हाय हाय. तिचे हात हलवत होती का गाणे म्हणत होती मला तेच नाही समजलं काही. मा कसा येऊन तर गेलो, पेट्रोल पंप आहे का नाही पण विचारून घ्यायला पाहिजे यार, नाही तर मग वापस जाऊ ना पेट्रोल टाकून येऊ. काका पेट्रोल पंप आहे का समोर? इकडे किती लांब आहे पण तरी? तुम्हाला कुठे जायचं? मला मार्सेजला जायचं आहे ना, 5-10 किलोमीटरवर तरी असेल ना. नाही एवढा नाही, जवळच आहे ना. हा मग इथं टाकून देतो. मेरा कंपनीचा पेट्रोल पंप भेटला आहे, इथं टाकू पेट्रोल. अरे पण गेला कुठं हा. सो मित्रांनो, हा आहे शिवनेरी किल्ल्याचा एंट्रन्स पॉईंट. तर हा जो समोर दिसत आहे हा आहे शिवनेरी किल्ला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थळ. सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे बघा. जर शिवनेरी किल्ल्याचा जर ट्रेक करायचा असेल तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यावं लागणार, आणि जर इथून मार्सेट जायचं असेल तर राईट. आणि जर आपण सरळ गेलो तर जाऊन पोचू जुन्नरला, म्हणजेच की जीवदान किल्ल्याजवळ आणि रिव्हर्स वॉटरफॉलजवळ. तर आत्ता काही दिवसा पहिलेच आपण इथं आलो होतो. जीवदान किल्ल्याचा एक ट्रेक केला होता आपण. जीवदान किल्ल्याच्या बाजूलाच आहे एक सुडका, म्हणजेच वानरलिंगी सुडका, ज्याची आपण झिपलाईन क्रॉसिंग केली होती जीवदान फोर्ट टू वानरलिंगी सुडक्यापर्यंत 400 फूटची. हा व्ह्यू पाहून असं वाटत नाही का आपण स्वित्झर्लंडमध्ये आहो म्हणून, पण ॲक्च्युली नाही, आपण आहो आपल्या सह्याद्रीमध्ये. आपली सह्याद्री का किसी से कम है के. एवढा जबरदस्त व्ह्यू वाटत आहे मा कसम. आणि मी तर पूर्ण हेल्मेटचं वायझर सब ओपन करून चालवत आहो, कारण ते जे हा जे इथं गवत आहे आणि जे आजूबाजूला जी झाडं आहे, एवढी सहीवाली स्मेल येत आहे त्याची, बहुतच जबरदस्त वाटत आहे पाहताने. बहुतच जबरदस्त व्ह्यू. या व्ह्यूसाठी तर आपण ट्रॅव्हल करतो मित्रांनो. एक जो तुम्हाला आता इथं घाट दिसत आहे, हा घाट ॲक्च्युली या घाटचं नाव आहे गणेश खिंड. सो आता तुम्ही या घाटातला माझा फ्रंटवाला व्ह्यू चेक करा. सो बाय. सो असा काही आता गणेश खिंडातला व्ह्यू होता मित्रांनो. आता आपण चाललो थेट माळशेज घाटामध्ये. इथं एक मस्त असा लेक आहे, का सही वाटत आहे. तिकडे जे काही गड किल्ले दिसत आहे
एक नंबर मस्त धुकं धुकं झालंय सगळीकडं. वा इथं लेक आहे, याही साईडला लेक आहे, याही साईडला लेक आहे. बहुत जबरदस्त वाला सीन आहे इथं. आपल्या राईटचा पहिला वॉटरफॉल मित्रांनो चेक करा. वॉटरफॉलचा फ्लो जास्त नाही कारण की आज पाऊस नाही, पण छोटासा एकदम पडत आहे बहुत हाईट वरून. जर थोडासा पाऊस जास्त असता तर या वॉटरफॉलचा फ्लो एवढा तगडा असता, पाहूनच मजा आली असती. पण अफसोस सही का ग्रीनरी आहे चेक करा. इथं दोनही साईडमध्ये जंगल आहे, तर जंगलवाला व्ह्यू आपल्याला तर तसं आहे पहिल्यापासूनच बहुत आवडते जंगल जुंगल. तर एकदमच मस्त वाटत आहे आणि थंड थंडही वाटत आहे घाटामध्ये येऊन. आतापर्यंत थोडंसं गरम होत होतं, पण ठीक आहे फायनली आपण घाटात आल्यावर थोडंसं थंड वाटणं सुरू झालं आहे आता. आहा हे झाड तर चेक करा. हो एकही पान नाही त्या झाडावर. मधात दिसतं हिरवं ते दुसरं झाड आहे. सही सही. माळशेज घाट जर म्हणलं तर प्रत्येक टर्निंगवर, प्रत्येक एका रोडच्या टर्निंगवर एक वॉटरफॉल तरी दिसते. त्याच्यापैकी हा एक आला आहे, बहुतच जबरदस्त. इथं काही पर्यटक लोक आले आहे, मस्त फोटोशूट करून राहिले ना. काही काही लोक इथं आंघोळ पण करत आहे. जबरदस्त. तर तिथून वर जाण्यासाठी पण रोड आहे, म्हणजे पायऱ्या बनल्या आहे प्रॉपर आणि खालीच मस्त पाणी सांडत आहे. तर हे जे पाणी पडणारं आहे खाली, इथून खालून एक पाईप आहे ना, पाईपाद्वारे खालून तिकडे त्या पिंपळजोगाई धरणामध्ये हे पाणी जाते. तर बहुत जबरदस्त सीन आहे बघा. हा माळशेज घाटाचा आहे एंट्रन्स पॉईंट. जस्ट टनल क्रॉस केल्याबरोबर आपल्याला लागेल माळशेज घाटचा तो व्ह्यू पॉईंट, जो पाहून एकदम आपण मंत्रमुग्ध होऊ. आणि वा या इथं पाणी पण पडत आहे टनलमध्ये. टप 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 पाणी सांडत आहे. माळशेज घाट. तर असा काही इथं रोड आहे. सम काइंड ऑफ ऑफ रोड, सम काइंड ऑफ नेचर आणि सम काइंड ऑफ असा टप टप पाणी. वा इथं बंदर पण आहे आणि इथं प्रॉपर ते काडेवाले बंदर आहे. हा बघा हा माणूस मस्त आपली कार इथं वॉश करून राहिला आहे. जबरदस्त. वरून पाणी सांडत आहे. इथं फ्री सर्व्हिसिंग, फ्री वॉशिंग मला काम चालते. जबरदस्त. इथं काही रायडर लोक पण थांबले आहे आणि मस्त एक नंबर इथून पाणी पडत आहे. सो आत्ता आपण त्या जागेवर येऊन पोचलो जिथं माळशेज घाटचा पूर्ण एक व्ह्यू पॉईंट आहे. म्हणजे इथून एकदा चेक करा, आपल्याला लगेच समोरच्या साईडला जे दिसत आहे ते हरिश्चंद्रगडाचा पॉईंट आहे. आणि जर या साईडला जर बघितलं तर काडू वॉटरफॉल याच्या मागच आहे. तर आपण तिथं पण जाऊ. आज फक्त बस एकच गोष्टीची कमी आहे, ते म्हणजे पाऊस. आज पावसाची बहुत जास्त गरज होती. सो ठीक आहे, इथलं झालं आहे आता आपलं व्ह्यू वगैरे पाहून. तर आपण आता इथून जुन्नर साईडला जाऊ, म्हणजे जो भैरवगडचा साईड आहे. म्हणजे आपण या घाटातून आता खाली उतरू आणि चेक करू त्या साईडला काय भेटते ते आपल्याला.
सो आपला आता माळशेज घाटातला जो व्ह्यू पॉईंट आहे तो आपण एक्सप्लोर केला. समोरच जे हरिश्चंद्रगड दिसत आहे तिथला पण आपण एक ट्रेक केलेला आहे. हरिश्चंद्रगडावर एक खूप जुनंवाला टेम्पल आहे, ठीक आहे. तिथे एक शिवलिंग आहे आणि टेम्पलच्या जर बाजूला आपण चेक केला तर आपल्याला दिसतो तिथं एक शिवलिंग, म्हणजे एक 4 तिथं स्तंभ आहे, ठीक आहे. तर त्याच्यापैकी 4 पैकी जे 3 स्तंभ आहे ते तुटले आहेत अजूनही. चौथा जो तिथला स्तंभ आहे तो पण येणाऱ्या काही दिवसामध्ये तुटणार आहे, ठीक आहे. आणि मान्यता अशी आहे का जेव्हा तो चौथावाला जो स्तंभ आहे जेव्हा तो स्तंभ तुटणार त्या म्हणजे आपल्या पृथ्वीचा पूर्ण नष्ट होणार त्या दिवशी, तर अशी ती मान्यता आहे. तर या घाटातून हां हां नंबर आहे ना, ते नंबर प्लेट आहे ना. कुठे ही जरा खाली उतरून दाखवा मला. या गाडीला थोडं आतमध्ये असते सर. दिसत हे इथे इथे जागा नसते ना सर, त्यामुळे ते कंपनीची तिथेच येते. कंपनी फिटेड RCB दाखवा तुमचं. हां तुम्ही यूट्यूबचे ब्लॉग बनवता ना? हो. बघितले ना. दादाचे बघितलेत का? हां प्रशील दादाचे. हां आंबडे हां 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 तो मोठा मोठा भाऊ आहे माझा. छोटे का? हां मी बारका भाऊ. तो काय गडकिल्ल्यांचे हां गडकिल्ल्यांचे व्हिडिओज टाकतो तो. मी ते पावसाळ्यातले व्हिडिओ बघितले. अच्छा अच्छा अच्छा. आता काल पण टाकला ना एक. कुठला? कालचा त्यांनी टाकला आहे शीतकडा वॉटरफॉल, सॉरी सिद्धेश्वरचा. हा रॅपलिंगचा होता तिथला टाकला आहे. हां चालेल. बरं मला एक सांगा, इथून जो एक वॉटरफॉल दिसत होता तो तोच आहे ना काळू वॉटरफॉल? तिथबी एक टर्न आहे राईटला. हां एक कमान आहे, हां. त्यातून आतमध्ये जायचं. ओके सरळ तिथबीपर्यंत जातं. अच्छा ठीक आहे. ते गॉड्स व्हॅली पण तिथेच आहे ना? कोणती? गॉड्स व्हॅली पलीकडे आहे त्याच्या. अच्छा ओके ठीक आहे. गावाला गावातून जावं लागेल. अच्छा अच्छा. चला दादा. सो इथं माळशेज घाटामध्ये चालू होती पोलीसची चेकिंग. सो लायसन्स वगैरे मागितलं, RC बुक मागितलं आणि महत्त्वाची गोष्ट ट्रॅफिकवाले होते, ते होते दादाचे सबस्क्रायबर. तर मग त्यांनी जास्त काय नाही तर नंबर प्लेट चेक केली आणि ॲक्च्युली हिमालयनची जी नंबर प्लेट आहे थोडी आतमधल्या साईडमध्ये असते, ठीक आहे. तर ते बाहेरून दिसत नाही. तर म्हणे नंबर प्लेट कुठं आहे? म्हटलं बाबा इथं आहे. मग नंबर प्लेट वगैरे चेक केली, RC चेक केली आणि माझं लायसन. म्हणे खूप छान व्हिडिओ असतात म्हणे तुमचे म्हणजे मोठ्या दादाचे. दादा तू पोहोचला आत्ता, ट्रॅफिकवाल्यांपर्यंत पण तू पोहोचलाय, पोलीसवाल्यापर्यंत पण तू पोहोचलाय, बहुत जबरदस्त. तर या जागेवर एक मस्तपैकी वॉटरफॉल असणार. हा जो हा छोटा मोठा वॉटरफॉल आहे. सध्या पाऊस नाही ना, आता याचा फ्लो असा राहते तगडावाला का बहुतच जबरदस्त. तसंही आहे, सध्या काही पाणी नाही तेवढं जास्त. माळशेज घाटच्या प्रत्येक टर्निंगवर एक वॉटरफॉल आहे. जेव्हा कधी तुम्ही लोक इथे येणार तेव्हा एकदा फक्त जस्ट वेदर फोरकास्ट चेक करून या. ज्या दिवशी एकदम एक्स्ट्रीम पाऊस राहील, एक्स्ट्रीम म्हणजे काय थोडाफार जरी चालू असला बऱ्यापैकी, तर या माळशेज घाटमध्ये एकदा व्हिजिट करा. इथले वॉटरफॉल, इथली ब्युटी, इथला नेचर, इथला वाईब्स एकदा चेक करा. एवढा सही वाटतं इथं येऊन. सो तुम्ही पण या.
बघा मार्चेट घाटातून आपण जेव्हा आता खाली चाललो तर समोर जाताना म्हणजे हा जो कल्याणवाला जो रोड आहे, कल्याणवाला रोडवरून आपल्याला जाताना लेफ्ट साईडला पडतो एक भैरवगड. तर तिथला ट्रेक पण आपण ऑलरेडी केला आहे. आणि तिथला क्लाइम्बिंग तर नाही, म्हणजे तिथली जी रॅपलिंग आहे ते एक ॲक्टिव्हिटी होती, ते पण आपण केली. आणि भैरवगड म्हटलं तर एक बहुत थ्रिलिंगवाली जागा आहे. सातवाहन काळामध्ये समुद्री मार्गाने जो काही माल आपला येत होता खाण्यापिण्याचा किंवा मग कपडे म्हणा, ठीक आहे, कोकणात पहिले त्याचा पोर्ट होता. कोकणातून या सर्व गोष्टी आपल्या नाशिक, पुणे आणि मुंबई आणि अहमदनगर या सर्व जागेवर येण्यासाठी घाटवाटा बनवण्यात आल्या होत्या. त्या घाटवाटांवर निरीक्षण ठेवण्यासाठी, त्या घाटवावर लक्ष ठेवण्यासाठी काही वॉचिंग टावर्स बनवले होते. त्याच्यापैकी भैरवगड जो आहे तो एक आहे. तर आपण आता कल्याण साईडला जात होतो, म्हणजे जो भैरवगडवाला जो आहे तिथपर्यंत आपण जाऊन आलो. पण या साईडला काही मोठा वॉटरफॉल वगैरे असं काहीच नाही आहे. तर आपण आता इथून यू टर्न घेतला, आपण चाललो परत मार्चेस घाटाकडं. आणि मार्चेस घाटात जाऊन आपण ॲक्च्युली आता मार्चेस घाट नाही जाऊ, आपण जाऊ पहिले काडू वॉटरफॉल, एकदा तिथून चेक करू, कारण तिथला फ्लो आहे ठीकठाक. पाऊस जरी नाही पण तिथून फ्लो मस्त पडून राहिला आहे. इथून एक लेफ्ट टर्न आहे, हे जे कमान दिसत आहे या कमानीमधून जर आपण आतमध्ये जर गेलो तर मग इथून काडू वॉटरफॉलसाठी सरळ जाता येईल. मस्त पाणी पडत आहे इथून. इथं गावातले लोक कपडे वगैरे धुवून राहिले. जबरदस्त ना. जेव्हा आम्ही गावाकडे जातो तेव्हा पण आम्ही असे तलावात जाऊन कपडे धुतो, म्हणजे आमची मम्मी वगैरे पण असेच तलावात जाऊन कपडे धुतो. ऑनलाईन होईल का? ऑनलाईन दे. तर इथे मित्रांनो काडू वॉटरफॉलकडे जर जायचं असेल तर 30 रुपये पर पर्सन इथं चार्ज करतात हे लोक. तर आपण पावती ठेवू वर आणि जाऊ आता काडू वॉटरफॉल. वाह, का शेती आहे, जबरदस्त. का ग्रीनरी यार, का नेचर आहे यार, नेचर पाहूनच मजा येत आहे. तर या गोष्टीचे या लोकांनी 30 रुपये घेतले तर वर्थ आहे. यो ऑफरोड ऑफरोड ऑफरोड. बिबट्या, माग कसम बिबट्या. अरे बाबा, बिबट्या हो का झपट्या हो तू? इथून अशी काय एक छोटीशी वॉटर क्रॉसिंग पण आहे. मे बी जास्त पाऊस राहिल्यावर इथून जास्त पाणी राहत असन, त्याच्यातून गाडी चालवण्यात का तगडी मजा येत असन. वा, हे घर दिसतंय का? म्हणजे अख्ख्या एवढ्या नेचरमध्ये एकमेव एकटं एक घर उभं आहे तिथं. का फील येत असेल या लोकांना इथं राहून. वरून धो धो कोसळणारं पाणी, म्हणजे काडू वॉटरफॉल 5 टप्प्यात पडतो. जेव्हा तो वरून पडते त्याला काडू वॉटरफॉल असं म्हणतात, आणि जेव्हा तो खाली पडते, जेव्हा खाली पोहोचते ते पाणी, तर त्या जागेला मग म्हणतात गॉड्स व्हॅली. आत्ता सध्याचा फ्लो एकदम तगडा आहे इथचा. पाऊस नसेल भलेही, पण पाऊस भलेही नाही पण फ्लो एकदम चांगला आहे पाण्याचा.
जर माळशेज घाट आले तर या जागेवर पण या काडू वॉटरफॉलला, हे पण जागा एक नंबर आहे. आता काडू वॉटरफॉलकडून जेव्हा आपण वापस चाललो तर एका जागेवर इथं पाणी सांडताना दिसत आहे. म्हणजे इथं चांगलं एक साफ क्लिअरवालं एक पाणी जमा या जागेवर. ठीक आहे. आणि या पाण्याला पाहून एक गोष्ट करायची इच्छा होत आहे माझी, ते म्हणजे आता आपली हिमालय जे आहे ते एकदम खराब होणार. ठीक आहे. जी इवन नंबर प्लेटसुद्धा पूर्ण दिसत नाही. ठीक आहे. तर आता आपण काय करू, एक काम करू, हा आहे आपल्याकडं कपडा, हा कपडा घेऊ. कसम आणि पद्धतशीरपणे आता आपली गाडी आपण पुसू. तर हे एक काम चांगलं झालं. नंबर प्लेट दिसत नाही म्हणे ते ट्रॅफिकवाले दादा. पद्धतशीर नंबर प्लेटही आपण धुवूनच टाकू डायरेक्ट. आणि ते थोडी मोडी अजून जे गाडी खराब होऊ नये, थोडी मोडी म्हणजे का बहुतच जास्त खराब होऊ नये. कारण आपण एक याच्या पहिले एका राईडवर गेलो होतो तर तेव्हा पण गाडी आपण काही आल्यावर वॉशिंग केली नाही. तर मग आता इथं चान्स भेटत आहे ते इथंच करून टाकू. अशी नेचरमध्ये येऊन कोणी कधी गाडी धुतली आहे का? जास्त तर आपण वॉश नाही करू, पण थोडं मोठं जेवढं पॉसिबल आहे तेवढं आत्ता करू. चिरपणे आता हिमालय झाली आहे धुवून, आपली धुवून म्हणजे पुसपास केली. आणि आता पहा, आता थोडीशी क्लीन तरी दिसत आहे मगांच्यापेक्षा. याच्यावर पूर्ण गार्डन लागून होतं, पूर्ण सामोरून भरून होती. इंजन नाही पुसला, मागून थोडीशी पुसपास केली, धुधा केली, नंबर प्लेट पुसली, हां, आणि इकडचं थोडंसं पुसलं. सो तर चला मग आता इथून निघू. आणि येणारे जाणारे लोक माझ्याकडे असे पाहत होते का मी जसं काहीतरी चोरी करून राहिलो आणि हा का पागल माणूस आहे या टाईपच्या नजरेने माझ्याकडे पाहत होते. कारण की मी इथून त्या पाण्यातून उचलून या कपड्यानं ओला करून गाडी धुवत होतो. तर ठीक आहे, चला मग आता झाली आपली गाडी वाडी पद्धतशीरपणे धुवून. आणि बहुत जास्त गरम होतं आहे इथं, बहुत जास्त घाम येत आहे. तर आता इथून निघू समोर आणि आता अजून परत माळशेज घाटात जायचं आहे. तर आत्ता आपण आलो आहो माळशेजवरून रिटर्न, म्हणजे माळशेज घाटातून आपण रिटर्न आलो. आता फ्लॅमिंगो बर्ड्स बघण्यासाठी आपण चाललो आहो पिंपळजोगाई धरणाकडे. ठीक आहे. तर आता तिथं दोघं तिघं जे लोक होते त्या टर्निंगवर ते म्हणत होते की फ्लॅमिंगो बर्ड्स जे आहेत ते थंडीच्या टायमात येतात, आत्ता काही येत नाही. आणि जे प्रॉपरचे दुकानवाले होते, जे लोकल होते इथले, तर ते म्हणत आहेत की तुम्ही पुढं जा, तुम्हाला भेटतील म्हणून. तर बघू आता, तेच भेटणार नाही भेटणार माहीत नाही, पण आपण एकदा ट्राय तर करू. भेटलं तर ठीक आहे, नाही भेटलं तर मग पिंपळजोगाई धरण पाहून येऊ आपण, दुसरं काय आपल्याला. आता तर ॲज अ पिलियन म्हणून आपण त्यांना घेऊन चाललो. तर आबा मी काय म्हणतोय, इथं जवळपास काय काय फिरण्यासारखं? भैरवनाथाचं देवस्थान आहे हां, इथं वरती. अच्छा, भैरवनाथाचं देवस्थान इथं वर. ठीक आहे, अजून मग बाकी नाही काय. हां का? बाकी नाही. राजा. अच्छा. आणि अड्राईचा ट्रेक कुठून होतो? ते आडराई लांब आहे.
अच्छा तिकडे माल गेले लोक. बरं बरं बरं. तर जे आबाजी माझ्या गाडीवर आता बसले आहे ना, सन दारू पिऊन आहे ना, घाम घाम वास येत आहे पूरी एकदम सणाना पिरी वास येऊन राहिली आहे त्यांच्या दारूची. माहीत नाही कोणती तरी ते देशी दारू नाही तर मऊवाची दारू मारून आहे बुलेटची वास येत आहे बहुत. पाण्यात असतं. बरं बरं ठीक आहे चला बघतो. हो तर आबाजी म्हणताय की कडाकडानं बघत जा, कडाकडानं कुठंतरी दिसतील बा. तर आपण आता जाऊ या रोडनी कडाकडानं बघत. आबाजीला म्हटलं आबाजी तुम्ही माझ्या गाडीवर बसू नाही शकणार, जास्त हायटेड आहे. अरे म्हणे माझ्या टांगा म्हणे बहुत मोठ्या मोठ्या आहे म्हणे, तर मी बसून जाईन म्हणे म्हटलं ठीक आहे बसा. तर आबाजीने टाकली अशी लंबीवाली एक टांग, सही एकदम ढगांची अशी चादरच लागली आहे तिथं. आणि ते फ्लो पण म्हणजे ते फ्लोट पण नव्हत आहे, ते थांबले एका जागावर ढगं पूर्ण. आणि आपण फ्लेमिंगो बर्डच्या चक्करमध्ये कमीत कमी त्या रोडपासून म्हणजे जो मेन रोड होता त्या मेन रोडपासून कमीत कमी मला वाटते 15 ते 16 किलोमीटर आतमध्ये आलो आपण. अजूनपर्यंत काहीच नाही भेटत आहे. भेटले तर ते बगडे. च्या चक्करमध्ये या धरणापर्यंत आलो, म्हणजे मेन रोडवरून ऑलमोस्ट 25 ते 26 किलोमीटर. पण तरी ते फ्लामिंगो बर्ड्स तर काही दिसत नाही, कुठंच नाही इथं. तर असा काही सीन आहे. यांना विचारू दादा ते फ्लॅमिंगो बर्ड्स नाही का यावेळेस, ते जे पक्षी आहेत. अजून नाही आले. हां का, अरे साला हा धरण आहे ना. बरं जाता येईल ना तिथपर्यंत. हा तिथपर्यंत जाता येईल. नाही समोर हायवेला जायचं का तुम्हाला? हां हायवेला जायचं आहे. हा जाता येईल ना, इथून खालून जायचं, इथं पुढे गेलं का हां खालून जायचं. बरं म्हणजे हा सरळ रोड ना. हा गाडी ठीक आहे. त्या गेटमधून जाईल का गाडी? चालेल. सो अफसोस ते म्हणले का पक्षी नाही आहे, तर मग आता काही दुसरा उपाय नाही आहे आपल्याकडं. आपण जाऊ आपण आता परत. या गेटमधून आता गाडी फक्त घुसली पाहिजे बस. हां घुसून तर जाईन. तर हा इथं काही आपण आलो आता पिंपळदोगाई धरणावर. धरणाचे आता गेट तर बंद आहे कारण ऑब्व्हियसली पाणी जास्त नाही याच्यात. पाणी पण जास्त नाही आणि फ्लेमिंगो बर्ड्स पण नाही. तर मग आता निराशाजनक आपण तोंड घेऊन आपण जाऊ आता घरी वापस. आणि इकडून पण पहा गेट आहे बंद. भीम आकाशम डीप आहे बहुत खतरनाक. बापरे जबरदस्त यार. तर तो भाऊ म्हणे का वरूनही आहे रोड आणि खालूनही आहे, म्हणजे इकडूनही आहे. तर आपण खालून जाऊ. आपण जाऊ भाऊ खालून, कारण की आपण खाली राहणं आपल्याला बहुत आवडतं. आपण डाऊन टू अर्थ माणूस एकदम. तर आपण वरून गिरून काय नाही जाऊ, आपण जाऊ खालून. आणि हा थोडासा ऑफ रोड काइंड ऑफ रोड आहे. तर इथून हिमालयला पण थोडासा आनंद भेटणार. फ्लेमिंगो पांढरे फ्लेमिंगो. पहा मजा येत आहे या रोडवरून गाडी चालवून. एकदम छोटासा एक गाडी जाईल एवढा. थोडीशी जर गाडी इकडे तिकडे झाली तर सिद्धे आपण तोंडाच्या भारावर खाली. मा कसम कुठून गाडी चालवतो. ते रेल्वे ट्रॅक चेंज नाही होत का इकडून त्या रोडवर, इकडून त्या याच्यावर, त्या याच्यावरून या याच्यावर. सेम तसंच वाटत आहे बिलकुल. दादा हायवेला जातो ना रोड.
सकाळी ज्या रोडने आलो होतो म्हणजेच शिवनेरी किल्ला होऊन गणेश खिंड होऊन मग आपला माळशेज घाट, ठीक आहे. तर आपण आता त्या रोडनं रिटर्न नाही चाललो, आपण आता चाललो आडेफाटा होऊन डायरेक्ट पुणे नाशिकवाला जो रोड आहे त्या हायवेनी. तर इथून आता आडेफाटा आहे 28 किलोमीटर, मग तिथून राईट टर्न घेऊन मग डायरेक्ट पुणे.